कक्षा में पढ़ने वाले विद्यार्थियों को इंजीनियरिंग और अन्य व्यावसायिक पाठ्यक्रमों में प्रवेश लेने से पहले महाराष्ट्र सरकार की सीईटी प्रवेश परीक्षा देनी अनिवार्य होती है। चूंकि यह परीक्षा ऑनलाइन आयोजित की जाती है, इसलिए उन्हें इस परीक्षा के लिए अभ्यास व अनुभव करने में सक्षम बनाने के लिए शनिवार 29 मार्च को पूरे राज्य में युवा सेना द्वारा एक निःशुल्क ऑनलाइन अभ्यास परीक्षा आयोजित की गई है। इस संबंध में युवा सेना के राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हर्षल काकड़े ने वादी पत्रकार परिषद में बताया कि युवा सेना द्वारा विद्यार्थियों के लाभ के लिए राज्य के सभी तालुकाओं में आयोजित निःशुल्क अभ्यास परीक्षा के तहत हिंगना विधानसभा क्षेत्र के वादी क्षेत्र में इन्फेंट कॉन्वेंट विकास नगर खड़गांव मार्ग स्कूल में इस निःशुल्क अभ्यास परीक्षा का परीक्षा केंद्र तय किया गया है। विद्यार्थियों के साथ साथ अभिभावकों और शिक्षकों को भी इसमें सहयोग करना चाहिए। ग्रामीण क्षेत्रों में छात्रों को इस परीक्षा के संबंध में समय पर उचित मार्गदर्शन नहीं मिल पाता। अनुभव की कमी के कारण उन्हें परीक्षा के दौरान कई कठिनाइयों का सामना करना पड़ता है। इसी बात को ध्यान में रखते हुए युवा सेना ने 11वीं और 12वीं कक्षा के विद्यार्थियों को अनुभव प्राप्ति का यह अवसर प्रदान किया है। इस निःशुल्क अभ्यास परीक्षा से विद्यार्थियों को अवश्य लाभ होगा, ऐसा विचार व्यक्त करते हुए युवा सेना के राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हर्षल काकड़े ने विद्यार्थियों से इस अवसर का लाभ उठाने की अपील की है। अंत में युवा सेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकड़े, वाडी शहर अध्यक्ष मधुमान के पाटिल, युवा सेना नागपुर जिला अखिल पोहनकर, लखन राव तो तालुका प्रमुख युवा सेना मनोज नगरारे वाडी शहर संघटक ने इस परीक्षा का सूचना पोस्टर का प्रकाशन भी किया। जय महाराष्ट्र। मी हर्षल काकडे, युवा सेना कार्यकारिणी सदस्य। सर्वप्रथम आजच्या पत्रकार परिषद मध्ये मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो व आपल्याला सांगू इच्छितो, सन्माननीय युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे साहेब व सन्माननीय आमदार श्री वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष युवसेना हे युवकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजन करत राहते। त्याचमधून मॉक टेस्ट ही सुद्धा परीक्षा 6 वर्षापासून युवासेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये राबवली जात आहे। यंदा सुद्धा 29 मार्च सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये ही मॉक टेस्ट घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे वाडी शहरामध्ये सुद्धा वाडी शहरातल्या युवा सेनेच्या सदस्यांनी इन्फेंट कॉन्व्हेंट इथे शनिवारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत या परीक्षेचा आयोजन केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, या परीक्षेमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व लॉ जे नीट आणि सीईटीच्या ज्या एक्झाम आहे त्याच्याकरिता वाडीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आम्ही युवा सेनातर्फे वाडी शिवसेनेतर्फे विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग करावा। या पॉम्पलेटवर इथे लिंक दिलेली आहे व स्कॅन कोड दिलेला आहे। याला स्कॅन करून विधानसभा हिंगणा आणि तालुका नागपूर ग्रामीण असं टाकून आपण आपल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं। त्याने जेव्हा ते परीक्षा द्यायला येईल तर त्यांना आम्ही त्यांचा आयडी व हे देऊ शकू, रोल नंबर। आणि त्याचसोबत ही एक्झाम जी आहे ती ऑफलाईन आहे। आज विद्यार्थ्यांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी समाजामध्ये एक उत्कृष्ट नागरिक म्हणून वावरण्याची संधी मिळावी, त्यासाठी इंजिनिअरिंग, डीफॉर्म, डॉक्टर अशा आणि ॲडव्होकेट अशा पदावर विराजमान होणं फार गरजेचं असते। आणि आम्हाला सुद्धा अभिमान होईल की आमच्या वाडीतले विद्यार्थी हे सर्वात जास्त सुशिक्षित विद्यार्थी वाडीला आहे। आणि त्याकरिता आम्ही फक्त मॉक टेस्टच नाही तर आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात युवा सेनांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत। मागच्या वेळेस काही गुणवंत आणि चांगल्या विद्यार्थ्यांचं जे वक्तृत्व कला असते त्यांच्यामध्ये ती समोर आणण्याकरिता आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतली होती आणि संपूर्ण जिल्ह्यामधून 2-2 लोकांना आम्ही निवडून महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या सेना भवनमध्ये आम्ही फायनल एक हे वक्तृत्व स्पर्धा घेतली होती। त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातले चांगले चेहरे हे समोर आले। त्याचप्रमाणे एक जे एमपीएससी यूपीएससीचं जे सेंटर आहे ते सुद्धा शिवसेनेनी मुंबईला सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा गरजू जे विद्यार्थी असतात ज्यांची परिस्थिती नसते मोठमोठ्या अकॅडमीमध्ये शिक्षा घेतली त्यांना सुद्धा शिवसेनेने आपल्याकडनं मोफत ही एमपीएससी यूपीएससीची ट्रेनिंग दिलेली आहे आणि एज्युकेशन प्राप्त करून देते। त्याचसोबत आज संपूर्ण वाडी शिवसेना व युवा सेना या कार्यक्रमाला
सक्सेस करण्यासाठी वाडीतल्या प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत गेलेले आहे. नागपूर वाडीमध्ये सुद्धा मोठमोठ्या कोचिंग क्लासेस आहेत, चांगले कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजेसच्या व कोचिंग क्लासेसच्या सुद्धा प्राध्यापकांना आमची विनंती आहे की तुम्ही आपल्या जसं आम्हाला सर्व ओळखते, आमचे फोन नंबर सुद्धा सर्वांजवळ आहे. तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आमचं जे स्कॅनर कोड आहे ते तुम्ही मागवावं आणि सर्व चांगल्या विद्यार्थ्यांना तुम्ही या परीक्षेमध्ये सहभाग करावा अशी विनंती आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वाडीच्या प्रमुख जनतेला व सर्व नागरिकांना करतो. व प्रत्येक घरी हे पॉम्पलेट पोहोचलेलं आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर नसेल पोहोचलं तर आमचा मोबाईल नंबर हा खाली दिलेला आहे. कृपया आमच्यासोबत संपर्क करून आपण आपल्याला जी पण मदत याच्यासाठी लागेल त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाडी शहर प्रमुख मधु मानके पाटील. येत्या 29 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर युवा सेनेने आयोजित केलेल्या इंजिनिअरिंगकडे जे विद्यार्थी जातात, जे वैद्यकीय क्षेत्रात MBBS, BAMS, BDS आणि लॉ कॉलेजकडे जाऊन ज्यांना पदवी किंवा पदविकेसाठी प्रवेश पाहिजे अशा सर्वांसाठी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात एक टेस्ट होत असते. आम्ही ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागात ह्या परीक्षा देण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक असतात त्यांना नेमका ह्या परीक्षेत काय असते याचा अनुभव नसतो. त्यामुळे कुठंतरी एक फायनल परीक्षा द्यायच्या अगोदर नीटची परीक्षा म्हणा किंवा JEE म्हणा किंवा MSCET म्हणा यासारख्या ज्या एंट्रन्स टेस्ट आहे ह्या पहिल्यांदा देण्याच्या अगोदर त्यांना कुठेतरी अनुभव यावा. कसे प्रश्न त्याच्यात असतील, ऑब्जेक्टिव्ह कसे असतील, कसे उत्तरं द्यायची असतील, त्या 3 तासात त्यांना कसा वेळ ठरवून घ्यायचा असतो याचा संपूर्ण अनुभव यायला पाहिजे. म्हणून ह्या चाचण्याचं युवा सेनेतर्फे इथं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र, मी अखिल बोरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण. आम्ही हे सराव परीक्षा घेतो की मॉक टेस्ट हे फ्री ऑफ कॉस्ट आहे वाडीकरिता 29 तारखेला आणि याचे रजिस्ट्रेशन हे चालू आहे 29 तारखेपर्यंत. आणि ज्यांना पण संपर्क साधायचे असेल याच्यावर आमचे कॉन्टॅक्ट नंबर लिहिले आहे. तसे हर्षलभाऊ काकडे, मी अखिल पोहनकर, मधुभाऊ मानके पाटील, मनोज, लखन, आम्ही सगळे युवा सेनाचे जे पदाधिकारी आहोत यांच्यासोबत तुम्ही सगळे विद्यार्थी संपर्क साधू शकता.